नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होत आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र असे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होत आहे. तर यासाठी अरबी समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे या कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील 5 दिवस म्हणजेच आज 25 मेपासून तर 29 मेच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 5 दिवसांमध्ये म्हणजेच 25 मेपासून तर 29 मेच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला विजांच्या गडगडाटासह जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा, पारसेम आसपासचा जो काही परिसर आहे, रामघाट, चांदगड, अंबोली या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तसेच कुडाळ, महापण, मालवण, वायगणी, पॉईप, कासल या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढतोय. वादळी वारे जास्त राहतील. विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दिघरला, पदगाव या ठिकाणी जोरदार पाऊस, कडगावकडे आणि गारगोटीकडे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कणकवली, कुणकेश्वर तसंच पोंडा, राधानगरी हा जो सर्व काही परिसर आहे, कोल्हापूरचा काही परिसर आहे, या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा, रायपतन, राजापूर, वाडापेठ तसेच पुरंगड, लांजा हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र वादळी वारे, विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जबरदस्त पावसाचा जोर या ठिकाणी पुढील 5 दिवसांमध्ये म्हणजेच आजपासून 25 मेपासून तर 29 मेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम स्वरूपाचा, तर बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. माखजनकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. तर हेदवी, गुहागर हा जो काही परिसर आहे, हेदवी, गुहागर, मागतामणे या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये चिपळूण, लोटे, खेड, चाकदेव, वसोटा पोर्ट, सौराट, अरळ, श्रीशिंगे सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे, विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस. दादोल, दागाव, दापोली या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे. पचपंडी, किल्सी, मानंगड, पोलादपूर, महाबळेश्वर, घोगरे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढत आहे. तर या ठिकाणी श्रीवर्धन, दिवेघर, गोरेगाव, महाड, वरण, महाबळेश्वर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणारे चक्रीवादळ बांगलादेशकडे जात आहे. तर या ठिकाणी दिवेघर, मूळ, जंजिरा, ताला, इंदापूर, जिते, लवासा सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे. तसेच काशी, द्रोहणा, गोठाणा हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा, रेवदंडा तसेच अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. श्रावली, खोपोली, कासमत, आंबेवाणी या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. कुसर, कर्जत, पेठ, नेरळ या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कोळीवाडा, खिरचनवाडा, ओमवाडी हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र या परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मेरा, भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, शिवाले, वैशाखरे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. खडावली, शहापूर, पिलवी, उंबरपाडा, वसई विरार मध्यम स्वरूपाचा राहील. सफाले, गोदमल, वाडा, परळी तसेच पालघर, मानोर हा जो सर्व परिसर आहे, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये. बोईसर, वाणगाव, कासकुड, कुदन या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील 5 दिवसांमध्ये. तर सापुतारा, वणी, सटाणा, देवळा, चांदवड, मालेगाव, मनमाड, येवला, निफाड, नाशिक हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. सिन्नर आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये सिन्नर, देवळाली, नागपूर, माळसाखरे, निमगाव, सिन्नर, वावी, नांदूर, शिंगोटे, डुबरे, तिरडे हा जो सर्व परिसर आहे, शमशेरपूर सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे, विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील 5 दिवसांमध्ये. वाडीवार ते मुंडेगाव,
इगतपुरी, आंबेवाडी तसंच वशाला सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी अहिल्यादेवीनगरकडे देखील पावसाचा जोर वाढत आहे. तर कोपरगावकडे बघितलं असता कोपरगाव, शिर्डी, जवळके, केलवड, पुलतांबा हा जो सर्व काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. संगमनेरकडे मध्यम स्वरूपाचा, तर श्रीरामपूरकडे मध्यम स्वरूपाचा आणि संगमनेरकडे पावसाचा जोर जास्त वाढत आहे. जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. राहुरी, घोडेगाव तसंच भगूर, पाथर्डी, अहिल्यादेवीनगर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. काळा, जामखेड, शेवगाव हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे, आष्टी तसंच मिरजगाव, जळगाव, बिटकेवाडी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. कर्जत, श्रीगोंदा, राहू हा जो लगतचा काही परिसर आहे, पुणे जिल्ह्याचा काही परिसर आहे, या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर या ठिकाणी जुन्नूर, मंचर, चाकण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. घारगाव, आळखुटी, शिरूर, राहू हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. पुनावाले, आळंदी, वाघोली, लोणी, काळपूर, सासवड तसंच दायरी, शेवापूर, केटवले, सोनापूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. तर लोणंद, फलटण, बारामती, वाई या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये म्हणजे आज 25 मे पासून तर 29 मे पर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते. सातारामध्ये बघितलं असता मेदा, वसुटपोट, सौराट, अरळ, अवर्डे, श्रीशिंगे, कोयना, पाटण या ठिकाणी सांगलीच्या काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोरेगाव, रहमतपूर, अनुदाह, वडूज, निधाल, दहिवडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. मोल, आद्राकी, नांदल, फलटण, बरड, बारामती सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. सोलापूरकडे बघितलं असता सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. तर करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव, पंढरपूर, कुरुळवाडी, परांडा तसंच माहोळ, इशलगाव, सोलापूर हा जो सर्व काही परिसर आहे, सोलापूर जिल्ह्याचा काही परिसर आहे, अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूरकडे देखील पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे. जत, संख, इंदी हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि सांगलीमध्ये बघितलं असता सांगली, कुरुंदावड, कुडाची, अथनी, जत तसंच कुची, नागज, तासगाव, विटा, मायणी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता सांगलीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. मालगाव, देसिंग, कुची, नागज, जक्रती, किरंगी, अथनी, मगसुली, तहशिरळ, इचलकरंजी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि कोल्हापूरमध्ये बघितलं असता कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी, आष्टा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. कोकण, मालकापूर, परोळा, संगूळ, इस्पुर्ली, कागल सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी. आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढत आहे. तसंच राधानगरी, गगनबावडा, बिद्री, मुरबून, निपाणी, जैनवाडी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये 25 मे पासून तर 29 मेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे पुढील 5 दिवसांमध्ये. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं असं या ठिकाणी पावसाचा जोर वाढतो आहे. सेंद्रामडी, पिंपरी तसंच या ठिकाणी काचोड, पाचोड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. नेंबे, जळगाव, गंगापूर, बिटकीना आणि धरण क्षेत्राकडे बघितलं असतं धागेपाल, पैठण, दैगावणी तसंच भक्तापूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. तर वैजापूरकडे पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. वैजापूर, भारम आसपासच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे म्हणजे या ठिकाणी दौलताबाद, लरुगुफाय, देवगड, हतनूर, कन्नड, अंबाला, सैगवान या ठिकाणी पावसाचा जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय. फुलंब्री, रामगाव, पिशोरकडे मध्यम सरी शक्यता आहे. तसेच सिल्लोड, अनवा, जनता या ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे. आणि मित्रांनो, जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असतं जाफराबाद, समर्थनगर, असनाबाद, दाभाडी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. बदनापूर, जालनाकडे मध्यम स्वरूपाचा. गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये. तानवाडी, रामसगाव, शेवता, वडीगोद्री, उमापूर, मंगरुळ सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये बीड, गेवराई, माजलगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. वडवणी, तळेगाव, शिरसाळकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये आणि पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. धारूर, केज, येळम, चोसाळा या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारखेड, बुमकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. लातूरमध्ये लातूर, औसा हा जो काही परिसर आहे लातूर, औसा, लंगा, शोणंतपाल, उदगीर तर आसपासचा जो लगतचा काही परिसर आहे लातूर, रोडबा, दोना बुजुर्ग तसंच उदगीर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये आहे. परळी, गंगाखेडकडे मध्यम स्वरूपाचा राहील. परभणीच्या उत्तरेला जोर कमीच आहे, हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते. जोर थोडा कमी आहे. नांदेड, वाघाळा जिल्ह्याच्या उत्तरेला
उत्तरेला जोर थोडा कमी आहे, मात्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. पूर्णा, पालम, लोहा बुजुर्ग आसपासच्या परिसरामध्ये, कंधार, कवठा, नरसी, मुखेड हा जो सर्व परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पेठुंबरी तसंच भोकर, हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा, किनवट, इचोदा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, मात्र जोर कमी बघायला मिळू शकतो. हिंगोलीमध्ये बघितलं असता हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, विदर्भाकडे बघितलं असता नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर कमी स्वरूपात आहे. पुढील 5 दिवसांमध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. गडचिरोली जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर थोडा कमी आहे, मात्र ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट राहील. अधूनमधून काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो. पाऊस जोर कमी आहे. चंद्रपूरकडे देखील पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. राजुरा, बल्लारपूर, भद्रावती, चंद्रपूर हलक्या सरी अधूनमधून काही भागांमध्ये बघायला मिळू शकत आहे. यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पांढरकवडा, पेंढारी, पतनपुरी, करंजी, वणी, कायर या ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकतात. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. रोही, दिग्रस, वानेर, यवतमाळ हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. वर्धा, सेलू, तुळजापूर, हिंगणघाट, वानेर, वाडकेपणी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला देखील बऱ्याच भागामध्ये जोर कमीच आहे. अमरावतीमध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. नांदगाव, मोजरी, चांदूर बाजार, आसेगाव, चिखलदरा, अचलपूर या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोर कमी आहे. अकोल्यामध्ये अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोर कमी आहे. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. अकोट, तेल्हारा हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोर कमी आहे. वाशिममध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. मरसूळ, मालेगाव, वाशिम विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी, भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे. 25 मे पासून तर 29 मेच्या दरम्यान लोणार, मेहकर, देऊळगाव राजा, मोहोरा, चिखली, बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांच्या गडगडाटाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 5 दिवसांमध्ये. तर मोठाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. खानदेशात देखील पावसाची शक्यता आहे. खानदेशामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोर कमी आहे. रावेर, जानोरी, पाली स्टेशन, यावल, हिरापुरा, आडगाव, आडवड तसंच हा जो काही परिसर आहे चोपडा, काढोरी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. अधूनमधून हलक्या सरी. धरणगाव, एरंडोलकडे देखील जोर थोडा कमी आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मात्र खानदेशात जळगावपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतो. धुळे, अंजी, अंगणावारी, कापडणी, चिंचवड, कोसंबी, अंजाले, आर्वी, बोरकुंड, शिरूळ हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. साक्री तालुक्याकडे जोर वाढलेला आहे. चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, संध्याखेडाकडे जोर कमी आहे. नंदुरबारच्या दक्षिणेला जोर जास्त राहील. नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, कर्णी, नावपूर, विसरवाडी सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे विजांचा गडगडाट, अधूनमधून हलक्या सरी. नंदुरबार, धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो 25 मे पासून तर 29 मेच्या दरम्यान. आणि मित्रांनो, 31 मे रोजी केरळमध्ये मान्सून देखील दाखल होत आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र असे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होत आहे आणि बांगलादेशकडे ते जात आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.